विक्रमी विजय आज परभणी महानगरपालिकेच्या निमित्तानं मिळालेला आहे। मी सुरुवातीलाच बोललो होतो की महाराष्ट्रात काही मी काय बाहेर फिरलो नाही, पण माझ्या मतदारसंघामध्ये परभणी महानगरपालिकेमध्ये गेल्या 10 वर्षाचा कार्यकाळ जर माझा पाहिला तर सर्वसामान्य माणसाच्या ज्या काडी अडचणी असतील त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी कधी कमी पडलो नाही। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज तुम्ही पाहता की सगळीकडे धुळधाण उडालेली आहे। पण परभणी एक असं क्रांतिकारी शहर आहे की सुरुवातीलाच मी बोललो होतो की इथं भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही। तरी थोडंफार आमचं कुठं ना कुठं तरी मिसमॅनेजमेंट झालं ना तर 33च्या पुढे फक्त शिवसेनेच्याच जागा आल्या असते, अशा प्रकारचं मॅनेजमेंट होतं। पण जशा प्रकारे भाजपनं पैशाचा पाऊस शेवटच्या 2 दिवसामध्ये पाडला त्यामुळे कुठंतरी कमतरता जाणवली। पण निश्चित महानगरपालिकेवर काँग्रेस बरोबर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करू आणि 36 जागा आता आमच्या आहेत म्हणून यांना काय हालचाल करायची आता काही जास्त यांना आम्ही जागा ठेवलेली नाही। 37 आता एक धरून 37 झालेले आहेत आणि महापौर इथं आमचा बसेल उबाटा गटाचा मशालीचा, ज्या सगळ्या तुमच्या सुद्धा मनात आहे, तुम्ही सुद्धा हसतायत। म्हणजे भगवा आमचा उबाटाचा या महानगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं श्रेय तुम्हाला सुद्धा आहे, मला सुद्धा आहे। सगळीकडे चर्चा हीच होती, 16 प्रभागात गेलं तर एकच चर्चा होती, यावेळेस उबाटाशिवाय पर्याय नाही। काँग्रेसच्या सहकार्यानं आम्ही निश्चित इथं भगवा फडकू आणि परभणीचा 100% विकास केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही 2 टर्म आमदार होता पण महापालिकेत सत्ता नव्हती, त्यामुळे विकास कामे रखडली। 100% काय आपण विकास कामं आम्ही भाषणात सुद्धा हेच म्हणायचो, केंद्रातून निधी आणायचा असतं सन्मान्य खासदार साहेब आहेत, राज्यातून आणायचा मी आहे। महानगरपालिका ताब्यात आल्यावर एक शिडी निर्माण होईल आणि विकासाची गंगा वरून खाली आल्याशिवाय राहणार नाही आणि परभणीचा संपूर्ण विकास आम्ही करूनच दाखवू, हे तुम्हाला आज या निमित्ताने मी ग्वाही देतो। प्राधान्यानं काय प्रश्न परभणीच्या? प्राधान्य अंडरग्राउंड ड्रेनेज आहे, समांतर पाणी पुरवठा योजना आहे, लाईटचा प्रश्न आहे, शहराचं विस्तारीकरण होत आहे। आज परभणी फक्त म्हणजे नाल्या आणि रोड याला विकास म्हणत नाहीत, मोठ्या मोठ्या वास्तू येत आहेत, मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था येत आहेत, रोजगार वाढतंय। आज तुम्ही पाहता की परळीचे लोक इथं राहत आहेत, हिंगोलीचे लोक परभणीला प्राधान्य देत आहेत, म्हणून जमिनीचे भाव आज परभणी शहरातले मुंबईपेक्षाही 4 पट वाढलेले आहेत। परभणीला पसंती लोक देत आहेत म्हणून विस्तार जे व्हायला या शहराचा याला व्यवस्थित सगळे वॉटर मीटर गटर असेल किंवा रोजगार निर्मिती आम्ही 100% करून दाखवू आणि भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका ही आमची घोषणा आहे।